Praise the Lord. हालेलुया. We are in the last gate, शेवटच्या दारावर आपण आहोत. the gate of Benjamin. बन्यामीनाचं दार. Amen. आमेन. And let's see whether we can take the other 12 foundations. बघूया बाकीचे 12 पाया आपल्याला घेता येतात का? Because the characteristics is not only of the Old Testament saints but also the New Testament apostles. कारण की केवळ जुन्या करारातील संतांचं हे चारित्र्य नाहीये, तर त्यांचं पण आहे आणि नवीन करारातील प्रेषितांचं सुद्धा हे चारित्र्य आहे. So all the 12 gates, तर सगळी 12 दारं, on every gate there is inscribed the name of each patriarch of the Old Testament. प्रत्येक दारावर जुन्या करारातील एकेका संताचं संदेष्ट्याचं नाव आहे. And they teach us something. आणि आपल्याला अर्थातच ते काहीतरी शिकवतात. In fact, these gates are, or these names are watching each one of us, how we आणि develop our spirits. म्हणायला गेलं तर ही दारं किंवा ही नावं आपल्या प्रत्येकाकडे पाहत आहेत, आपल्या आत्म्याकडे न्याहाळून पाहत आहेत. They are watching over the 12 gates. आणि 12 दरवाजांवरती ते देखरेख करत आहेत, तिथे उभे आहेत. And if anyone wants to enter the New Jerusalem आणि जर कुणाला नवीन येरुशलेमेत प्रवेश हवा असेल and be the part of the bride of Christ, आणि ख्रिस्ताच्या वधूचा भाग बनायचा असेल, the names and the requirements of the names has to be fulfilled. तर ही नावं आणि या नावांमागचे स्वभाव गुणधर्म जे आहेत ते कुठेतरी आपण पूर्ण केले पाहिजेत, तर मग तिथे आपल्याला प्रवेश मिळेल. Amen. आमेन. Those names are watching as each one enters the gates. आणि प्रत्येक जण आपल्यातला जसं त्या दारातून प्रवेश करेल तसं हे जे प्रत्येक नाव तिथे दारापाशी आहे ते आपल्याला पाहिल, तपासेल. Amen. आमेन. And they will say, yes, you are okay. You can enter in now. आणि मग ते म्हणतील की हो ठीक आहे, बरोबर आहे, आता तुम्ही आत येऊ शकता. So you are what the names call you and say whether you are fit for it. तर ही नावं तुम्हाला जे म्हणतील तसे तुम्ही असणार आहात. म्हणजे त्यांनी जर म्हटलं की हो तुम्ही योग्य आहात आणि आत या, तर तुम्ही योग्य आहात आणि आत जाऊ शकता. ते जर म्हटले नाही तर मग नाही. That's why we are getting to the root of the names of all the 12 patriarchs. आणि म्हणून सर्व 12 संदेष्ट्यांच्या किंवा भक्तांच्या नावाच्या मुळात मी तुम्हाला न्यायचा प्रयत्न करत आहे. Like when you enter the gate of Judah. जसं समजा तुम्ही यहुदा या दारातनं प्रवेश कराल. Judah means praise. यहुदा म्हणजे स्तुती. And we have hardly praised the Lord in all our lifetime. आणि समजा आपल्या पूर्ण आयुष्यभरामध्ये आपण परमेश्वराची स्तुती फार कमी आणि तुरळक केली असेल. And though we got many opportunities to praise Him, we never did it. आणि जरी आयुष्यभरामध्ये अनेक संधी आपल्याला मिळालेल्या होत्या की जिथे आपण त्याची स्तुती करू शकत होतो, पण तरी आपण त्याची स्तुती केली नाही. Then Judah may say, sorry, you will not be allowed to enter in. तर मग यहुदा असं म्हणू शकतो की सॉरी, तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही. When you were on the earth, you never praised God. कारण तुम्ही पृथ्वीवर असताना, भूतलावर असताना परमेश्वराचं स्तुती स्तवन कधी केलंच नाही. And similarly, as you might say, okay, then forget the first gate, I'll go to another gate. मग त्या पद्धतीनं तुम्ही म्हणाल की जाऊ दे, तू नाही तर नाही, मी दुसऱ्या गेटला जातो. But you know, each gate has something beautiful in it. पण प्रत्येक गेट पाशी किंवा प्रत्येक गेट मध्ये, प्रत्येक दारामध्ये काहीतरी सुंदर असं आहे. Amen. आमेन. And we should not miss it. आणि आपण ते चुकवायचं नाही, गमवायचं God. नाही. काही क्षुल्लक गोष्टींसाठी या गोष्टी गमवायच्या कशाला? या सनातन गोष्टी आहेत. So now we are at the last gate, Benjamin. तर आपण आता शेवटच्या दारावर आहोत, बन्यामीन. And Benjamin means बन्यामीन म्हणजे son of the right hand. उजव्या हाताचा मुलगा. And so when you arrive at the gate of Benjamin, तर बन्यामीनाच्या दारापाशी जेव्हा आपण किंवा तुम्ही याल and then we say we want to enter in, आणि आपण जेव्हा म्हणू की या दारातनं आम्हाला आज जायचं आहे, and then Benjamin will say, मग बन्यामीन म्हणेल you never carried out the desires of God. परमेश्वराच्या इच्छा तू कधी पूर्णच केल्या नाहीत. As the right hand man of God, you never carried out the will of God. देवाच्या उजव्या हाताचा सेवक किंवा मुलगा या नात्यानं तू देवाची इच्छा कधी पूर्णच केली नाही. See, if we call ourselves to be the son of the right hand of God, पहा, लक्षात घ्या मी काय म्हणतो. आपण जर हा बँड वाजवतोय की आम्ही देवाचे उजव्या हाताचे मुलगे आहोत, and if we don't do the desires of God, आणि असं सगळं म्हणून सुद्धा देवाची जी काही इच्छा आहे तीच आपण पूर्ण केली नाही, then we have not fulfilled the calling of Benjamin. तर याचा अर्थ बन्यामीनाचं जे पाचारण आहे किंवा बन्यामीनात जे स्वभाव गुणधर्म हवे आहेत ते आपण पूर्ण केले नाही. Praise the Lord. Amen. So the 12 names are the key to understand the heavenly Jerusalem. तर 12 नावं
किल्ली आहेत बरं का. स्वर्गीय येरुशलेम नगरीला समजून घ्यायची चावी किंवा किल्ली म्हणजे ही 12 नावं. So hidden in the title of the bride of Christ are the 12 facets of a Christian life, or 12 characteristics or 12 requirements for the bride of Christ. तर ख्रिस्ताची वधू या शीर्षकामागे ही 12 नावं आणि हे 12 स्वभाव गुणधर्म किंवा चारित्र्य ही लपलेली आहेत आणि याची पूर्णता जर आपण केली तर मग आपण ख्रिस्ताची वधू. Praise the Lord. Amen. And the 12 gates, there are 12 angels, 12 दारावर 12 देवदूत and they are always constantly watching. आणि ते सतत पाहत आहेत. So this new building, तर ही नवीन इमारत, it's a tangible building, a real building. ही नवीन इमारत खरी इमारत आहे. Amen. Amen. And it speaks about a real building, a real city. आणि ही नवीन इमारत खऱ्या नगरीविषयी बोलत आहे. So it's both a heavenly city, and it is also the bride of Christ. तर हे स्वर्गीय नगर आणि हे ख्रिस्ताची वधू हे दोन्ही आहे. In other words, दुसऱ्या शब्दात it's a group of spiritual people. आध्यात्मिक लोकांचा हा एक गट आहे. Just as God calls a church with the living stones. जसं परमेश्वर मंडळीला किंवा चर्चला जिवंत धोंडे असं म्हणतो. Amen. Amen. A church consists of living stones, he says. चर्च मध्ये काय असतं, मंडळीत काय असतं, तर मंडळीला किंवा चर्चला देवबाप म्हणतो की तिथे जिवंत धोंडे असतात. And we are the living stones. आपण ते जिवंत धोंडे आहोत. So all these there are hidden things in each name that we have to delve into and find out. तर प्रत्येक नावामागे लपलेल्या गोष्टी आहेत की ज्या आपण खणून काढायच्या आणि ग्रहण करायच्या. Amen. Amen. And one of the promises of an overcomer, if you read in Revelation 2 and Revelation 3 also, प्रगटीकरण 2 आणि 3 इथे जर वाचलं God तर says- एखाद्या महाविजयी माणसाचा एक स्वभाव गुणधर्म हाही आहे. God says, ते म्हणतो I will make you pillars in my temple. माझ्या मंदिरी मी तुम्हाला खांब बनवीन. Isn't it? Amen. Now, that doesn't mean he's just going to make you to stand there like Shah Jahan in some movie, and then he's going to raise up some bricks याचा अर्थ- around you and fix you there. माझ्या मंदिरी मी तुला खांब बनवीन याचा अर्थ काही कुठल्या एखाद्या चित्रपटात जसं शहाजहां का अकबर यांना उभं केलेलं आहे तसं काय आपल्याला तो उभं करणार नाही. Amen. Who Amen. wants to be a part of a brick that covers you in the temple for eternity? कुणाला अशा विटांचा भाग बनायचा आहे की ज्या विटा तुम्हाला सनातनासाठी झाकूनच टाकतात. Amen. Amen. For thousands of years you stand there like a pillar in the आणि temple. हजारो Nobody वर्ष wants it. समजा तुम्ही तिथे खांब म्हणूनच उभे आहात तर तसं तर कुणाला आवडणारच See, नाही. it's a symbolical meaning and symbolical building he talks about. हा दर्शकात्मक अर्थ आहे आणि दर्शकात्मक इमारत आहे ज्या विषयीनं हे बोललं जातं. So also, तसंच because the book of Revelation it's a book of significance. प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे ते दर्शकात्मक पुस्तक आहे. Amen. Amen. It's got a symbolic meaning. आणि त्याच्यामध्ये दर्शकात्मक अर्थ आहे. And so also, तसंच in these 12 gates, या 12 दारांमध्ये the reason God put the names on each gate is we need to study their characteristics, and that's what we are doing to enter each gate. या 12 दारांवर प्रत्येक जे नाव देवाने दिलं त्या नावामागचं कारणच हे आहे की त्या नावामागचा अर्थ आपण प्रत्येकाने शोधून घ्यावा, शिकून घ्यावा आणि त्या पद्धतीनं वागावं, राहावं अशासाठी की त्या दारातनं शेवटी आपल्याला प्रवेश मिळावा. Otherwise, their names wouldn't be there. See? नाही तर ह्यांची सगळ्यांची नावं या दाराला किंवा या दारांना लावलीच नसतात. And now some people will say, मग काही माणसं म्हणतील "Oh, but it's all the Old Testament." पण हे सगळे जुन्या करारातले. That's the thing. तेच तर See, the part of the bride of Christ is seen in the Old Testament. ख्रिस्ताच्या वधूचा काही भाग जुन्या करारात दिसतो. And if you read Revelation 21 verse 14, आणि प्रगटीकरण 21वा अध्याय त्यातलं 14वं वचन जर आपण वाचलं Bible says, "And the wall of the city had 12 foundations, and in them the names of the 12 apostles of the Lamb." प्रगटीकरण 21:14 आणि नगराच्या कोटाला 12 पाये होते आणि त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे होती. Did you see that? बघा The 12 foundations. 12 पाये. Here there are 12 gates, now there are 12 foundations also. इथे 12 दारं ना तसं 12 पाये पण आहेत. The 12 foundations are the 12 apostles. 12 पाये 12 प्रेषित आहेत. And on each foundation is the name written of every apostle. प्रत्येक पायावरती
प्रेषिताचं नाव लिहिलेलं आहे And that fulfills or completes the bride of Christ. आणि प्रत्येक या पायावर प्रेषिताचं नाव प्रत्येक प्रेषिताचं नाव लिहिलेलं आहे तर असं सगळं मिळून ख्रिस्ताच्या वधूची समाप्ती होते Because without the prophetic foreshadowing and the forthcoming, the bride of Christ is not complete. कारण भविष्यवाणी पर सावली छाया जोर पडत नाही तोवर ख्रिस्ताची वधू पूर्ण होत नाही. म्हणजे जुन्या करारातली ही 12 नावं संदेश त्यांची, नवीन करारातले 12 प्रत्येक प्रेषित असे सगळे मिळून ख्रिस्ताची वधू. Amen. Amen. So we have to now study the 12 apostles also and the names and the characteristics behind every name of the 12 apostles. तर आता जसं आपण जुन्या करारातल्या या 12 भक्तांच्या दारावरच्या या नावांचा अर्थ आपण शिकून घेतला तसं नवीन करारात येऊन नवीन करारातील 12 प्रेषितांच्या नावाचा अर्थ गुणधर्म आपल्याला शिकावा लागेल. Praise God. Amen. Right from Simon we have to start. म्हणजे पार अगदी शिमोनापासून सुरुवात करायला लागेल. If God permits, we will आणि see how it works. देवानी जर परवानगी दिली आणि देवानी जर मार्गदर्शन केलं 12 प्रेषितांची नावं आणि त्यांचा अर्थ हा विषय मी सुरू करीन. Praise God. Amen. Otherwise it will be incomplete. नाही तर कसं होईल हे जे मी केलंय ते अधुरं राहील. So now we go back to Benjamin तर आता परत बन्यामीनाकडे जाऊया. and Genesis 49 verse 27. उत्पत्ती 39:26. Benjamin shall be a raving wolf. In the morning he shall devour the prey, and at night he shall divide the spoil. उत्पत्ती 49:27 वचन. बन्यामीन फाडणारा लांडगा आहे, Yeah. तो धरलेली शिकार सकाळी खाऊन टाकील आणि संध्याकाळी लूट वाटील. उत्पत्ती 49:27. Praise God. आमेन. And so I told you how Moses gives a different picture now of Benjamin मग मी later on. तुम्हाला सांगितलं की मोशे कशा पद्धतीनं मागावून याचं वेगळं चित्र देतो. Amen. Amen. He speaks about the beloved being of Benjamin to God. आणि बन्यामीन देवाचा लाडका असं मोशे म्हणतो. Amen. इथं That लांडगा तिथं लाडका असा फरक आहे. That means a change had really come in Benjamin till then. याचा अर्थ बन्यामीनाच्या जीवनात होता 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 बदल आला. Even so in our lives, तसंच आपल्याही जीवनात every day there should be a change. रोज आपल्या जीवनात बदल यायला हवा Change for the better. आणि तो बदल चांगला हवा. Amen. Amen. We should not just be stationary in our life. आणि आपल्या जीवनामध्ये आपण एकाच जागी असं संथ नको. A progress should be seen in our lives. प्रगती आपल्या जीवनामध्ये दिसली पाहिजे. From one glory to another glory, we should be led into. गौरवाकडून गौरवाकडे जे लिहिलेलं आहे तशी वाटचाल झाली पण पाहिजे. Amen. Amen. Now, Benoni always is there in us. बन्यामीन नेहमी बेनोनी आपल्यामध्ये नेहमी आहे. Benoni always is there. बेनोनी नेहमी आपल्या आत आहे. That speaks about the sinful nature. बेनोनी म्हणजे पापी स्वभाव. And I told you last time, गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं every thoughts and imaginations and dreams and reasonings and arguments should be brought to the obedience of Christ. आपल्या डोक्यातला प्रत्येक विचार वादिवाद तर्कवितर्क जे काही आपल्या डोक्यामध्ये चक्र चाललेलं असतं ते सगळं आपण ख्रिस्ताच्या आज्ञांकित केलं पाहिजे. Amen. Amen. So there are many evil thoughts and bad thoughts that may come into you. तर तुमच्याकडे आपल्या डोक्यात बरेच असे वाईट विचार येऊ शकतात. Amen. Amen. Sometimes कधी कधी even good thoughts are not right thoughts. चांगले विचार सुद्धा योग्य विचार नसतात कधी कधी. Amen. Amen. Sometimes good thoughts and good suggestions can come from the devil. कधी कधी चांगले विचार आणि चांगला सल्ला सैतानाकडनं येऊ शकतो. Amen. Amen. The devil is very subtle. सैतान फार लपून छपून काम करतो And since he is a spirit being, आणि तो कधी घुसला ते कळतही नाही आणि तो आत्मा असल्यामुळे he can penetrate our thoughts. आपल्या विचारसरणीमध्ये तो घुसतो. That means your thought life, याचा अर्थ तुमची जी विचारधारा आहे your thought life, विचाराचं तुमचं जे जीवन आहे it makes an impact in the spiritual world. त्याची एक छाप पडते आध्यात्मिक जगावर. And the spiritual world or the spiritual realm can bring a great change in your thought life. आणि आध्यात्मिक जगातनं देखील आपल्या विचारधारेवर खूप मोठी छाप पडू शकते आणि बदल येऊ शकतो. It's connected. ह्याचा संपर्क आहे. Don't ever think, oh, it won't come into me. कधीच असा विचार करू नका की नाही
माझ्या डोक्यात कधी वाईट विचार येणारच नाही. All the spiritual forces, सगळी आध्यात्मिक शक्ती, our thought life is open to them. आपली जी विचारधारा आहे, विचारांचं जीवन आहे, ते त्या शक्तीला उघड आहे. So always the bad thoughts may not come just from carnal believers or unbelievers. It may come straight from the devil also. तर कधी कधी वाईट विचार केवळ दैहिक विश्वासू माणसांकडनं येत आहेत असं नव्हे, तर सरळसोट सैतानाकडनं सुद्धा कधी कधी आपल्या डोक्यात वाईट विचार येऊ शकतात. Sometimes कधी कधी some thoughts which may look very legitimate also may come to you, which may not be from God. कधी कधी काही कायदेशीर विचार जरी तुमच्या डोक्यात आले तरी देखील ते कायदेशीर विचारही कधी कधी देवाकडनं आलेले नसतील. And it may be a seemingly good thought, आणि कदाचित दिसायला वाटायला तो विचार चांगला वाटत असेल, maybe a good idea, आणि चांगली कल्पना वाटत असेल, which may enable you to propagate yourself in this world. की जो विचार, जी कल्पना तुला या जगामध्ये पुढे जायला काहीतरी सहाय्य करत But असेल, it may not be God's thought for you. पण कदाचित तो विचार देवाकडचा तुझ्यासाठीचा विचार नसेल. Like some people जसं काही माणसं with a good heart may tell you, चांगल्या हृदयाने कदाचित तुला सांगतील, do this. असं असं कर, This job is a good paying job. ही नोकरी चांगला पगार देणारी आहे, You got an offer here. आणि तुला इथे ऑफर आली आहे. See, it's a good thought. विचार चांगला आहे, But you need to study the whole thing. पण तुम्ही सगळा अभ्यास करायचा. Have I to leave my church? मग आता नोकरी चांगली आहे, ठीक आहे, मग चर्च सोडायला लागणार आहे का? Will my children get a good church there in the place where I'll be working? मी त्या जागी जिथे कुठे त्या नोकरीसाठी जाणार आहे, मग त्यासाठी मला माझं आत्ताचं चर्च सोडायला लागणार आहे. बरं ठीक आहे, मी चर्च सोडलं, नंतर मी तिकडे गेले, मग माझी मुलं बाळं आहेत, त्या मुलांना तिथं चांगलं चर्च, आध्यात्मिक चर्च आहे का? See, there are many things, many factors that you need to study. बरेच घटक जोडलेले असतात ज्याचा अभ्यास आपण करायला हवा. असले विचार ऍक्च्युली आपण कधी करतच नाही. Amen. We always think that good thoughts are from God. आपण नेहमी असंच म्हणतो की चांगले विचार देवाकडनं येतात. Amen. Like when Jesus told his disciples, जसे येशू एकदा आपल्या शिष्याना म्हणाला, last time I shared with you, गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे, how that he is going to suffer terribly in Jerusalem by the high priest and he is going to be crucified. की यरुशलेममध्ये प्रमुख याजक कशा पद्धतीनं येशूला त्रास देणार आहेत, छळणार आहेत, आणि येशू कशा रीतीनं वधस्तंभावर खिळला जाणार आहे, हे येशूनं एकदा आपल्या शिष्यांना कसं सांगितलं हे मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं. Suddenly, अचानक a flash of thought came to Peter. एक विचारांची अशी माला पेत्रासमोर आली, He pulled Jesus aside आणि पेत्राने येशूला जरा साईडला नेलं and he chided him and gave him a big lecture. आणि मोठं भाषणच येशूला झोडलं God forbid that this should happen to you. की देव न करो तुम्हाला असं न हो. In other words, I will see that this doesn't happen to you. म्हणजे जणू पेत्र येशूला म्हणत आहे की मी बघतो, मी असं होऊच देणार नाही. And see, naturally speaking, trying to help Jesus is a good thing, isn't it? आता नैसर्गिक स्तरावरती ही घटना चांगली वाटते, की नैसर्गिक स्तरावर म्हणायला गेलं तर आपण काय म्हणणार, किती चांगला बाबा आहे, येशूला मदत करायला म्हणून पार कोपऱ्या शेजारी खेचून येशूला म्हटला की नाही सर, मी तुम्हाला मरूच देणार नाही, Amen. I will not allow you to die. मी It's a good तुम्हाला thought. मरूच देणार नाही. तर आपल्यासारखे माय म्हणतील बाबा किती चांगला आहे, See, विचार किती छान आहे, He's not allowing Jesus to die. येशूला मरू देत नाही म्हणतो. He loves Jesus. म्हणजे येशूवर त्याचं प्रचंड प्रेम आहे. So it looks very good. It तर- looks very legitimate. हे सगळे विचार कधी कधी आपल्याला चांगले वाटतात, या विचारांना आपण भाळतो, हे विचार आपल्याला कायदेशीर सुद्धा वाटतात. In fact, all the disciples were agreeing to Peter. आणि उलटपक्षी सगळे शिष्य पेत्राशी सहमत करू लागले की हो हो बरोबर आहे. In fact, they were repenting why they didn't suggest this thought to Jesus. आणि शिष्यांना पस्तावा व्हायला लागला की पेत्राच्या डोक्यात हे सॉलिड विचार कसे येतात माहितीये, आपल्या डोक्यात तर असले विचारच येत नाहीत. पीटरच्या आधी आपण सांगितलं हो असतं ना. किती चांगलं झालं. म्हणजे पेत्र कमाल आहे, लीडर म्हणजे लीडर बाबा, लीडर असा असावा. See? आमेन. अप्रुव्हल आपल्याला मिळालं असतं. हो, आपल्याला मान्यता मिळाली असती, मग आपण लीडर झालो असो. पीटर तेरे दिमाग में सब किधर से आता है? कैसा है? See, but see, this good thought was a trap. हे चांगले विचार जाळं होतं, जाळं. Yes, it was a trap. जाळं होतं. And we wouldn't have known it had not Jesus rebuked Peter. आणि येशूनी जर पेत्राला धमकावलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं की हा विचार बरोबर नाहीये. Amen. आमेन. Matthew 16:23. मत्तय 16:23. Jesus turned around to Peter and said, आणि येशू पेत्राकडे वळून म्हणाला, "Get behind me, Satan." सैताना माझ्या मागे हो. हालेलुया.
Get behind me, Satan. सैताना माझ्या मागे हो, You are an offense to me. माझ्यासाठी तू विरोध आहेस, अडचणीचा धोंडा आहेस. See, if you see, Peter took Jesus in private, separately. पेत्रानी काय केलं, येशूला वेगळं नेलं जरा कॉर्नर मध्ये. Corner म्हणजे सगळ्यात समोर नाही सांगायचं. सबके सामने नको, साइड में लेंगे. हळू बाजूला हो ना, बोलून आमेन, सांगितलं. साइड में. हे असं नाही व्हायला पाहिजे. मी आहे ना. हा, I won't allow you to die. I मैं will हूं die ना. in your place. मी मरीन तुमच्या जागी, तुम्ही असं मरणं वगैरे नाही. Now, he took Jesus in private, but Jesus rebuked him openly. येशूला पेत्रानी खासगीरित्या कॉर्नर मध्ये हे सगळं बोलायला नेलं, पण येशूनी पेत्राला धमकावलं ओपनली सगळ्यांसमोर. Why? का? That they may learn a lesson. की सगळ्यांनी धडा शिका. That the good things, the good thoughts that come to you may not always be coming from God. की चांगले विचार किंवा चांगली विचारमाला जी तुमच्या डोक्यात येते, जी तुम्हाला चांगली वाटते, ते चांगले विचार नेहमीच देवाकडनं येत आहेत असं समजू नका. So Jesus, when he said, thou art an offense to me, offense means you are putting a trap for me. तर येशू ख्रिस्त जेव्हा त्याला म्हणाला की तू माझ्यासाठी अडखळ आहेस, माझ्यासाठी तू अडखळ आहेस, याचा अर्थ येशू त्याला म्हणतोय की तू माझ्यासाठी जाळं फेकतोय. So now who are setting the trap? मग आता जाळं कोण टाकत होता? Not some carnal believers. दैहिक विश्वासू माणूस नाही, Straight thought comes from the devil. सरळ सैतानाकडनं विचार आला. In other words, दुसऱ्या शब्दात the devil can reach your thoughts. सैतान तुमच्या विचारांपर्यंत पोहोचू शकतो. Are you understanding? कळतं का तुम्हाला? You can be open for तुम्ही the devil. सैतानाकडे तुम्ही किंवा सैतानासाठी तुम्ही उघडे होऊ शकता बरं का. Amen? Amen. He can talk to your thoughts. आणि सैतान तुमच्या विचारांमध्ये बोलायला सुरुवात करू शकतो. You may not even know it. तुम्हाला कदाचित कळणार पण नाही. He is a spirit being. तो आत्मा आहे ना. A spirit, if he can touch the mental realm, that means he has power. आत्मा जर मानसिक स्तराला स्पर्श करत आहे तर याचा अर्थ त्या आत्म्यात काहीतरी सामर्थ्य आहे. That means म्हणजे there is a door एक दार, in the mind which can open to the spiritual realm. याचा अर्थ मनाचं दार आध्यात्मिक स्तराला उघडं होऊ शकतं. That means the spiritual realm can have power over your thoughts. याचा अर्थ आध्यात्मिक स्तराचं सामर्थ्य तुमच्या विचारांवर चालू शकतं. That means you can open your mind to God's thoughts as well. याचा अर्थ तुम्ही तुमचं मन देवाच्या विचारांसाठी सुद्धा उघडं करू शकता. See, who is dominating our thought life? तर आपल्या विचारसरणीवर, आपल्या विचारमालेवर राज्य कुणाचं आहे? Anything that comes against the word of God is not from God. जे काही देवाच्या शब्दापासूनचं नाहीये ते देवाकडून नाहीये. So at times, कधी कधी things which may look right, things which may look very legitimate, आणि म्हणून मी म्हणतो सारखं सारखं की कधी कधी काही गोष्टी आपल्याला योग्य जरी वाटल्या की नाही नाही हे बरोबर आहे, हे कायदेशीर आहे, असंच व्हायला पाहिजे, it may be the trap of the devil. That's why you need to use prudence. कदाचित ते सैतानाने टाकलेलं जाळं असेल, म्हणून आपण सुज्ञता, शहाणपण वापरायचं. Praise the Lord. Amen. In other words, दुसऱ्या शब्दात the devil can also use good people to trap you. सैतान चांगल्या माणसांचाही वापर तुम्हाला त्या पाशात किंवा जाळ्यात अडकवायला करू शकतो. Sometimes कधी-कधी. the devil can use zealous people like Peter to trap you. कधी कधी सैतान पेत्रासारख्या आवेशाने भरलेल्या माणसांचाही वापर तुम्हाला जाळ्यात अडकवायला करू शकतो. Just because somebody is a man of God, somebody is a woman of God and is telling you, doesn't mean it comes from God. कोणीतरी केवळ देवाचा सेवक आहे आणि देवाची सेविका आहेत आणि ते सांगत आहेत म्हणून अगदी ते देवाकडूनच आलेले आहे असं आंधळ्यासारखं स्वीकारू नये. That man तो माणूस, has to bear fruit त्या in his life. माणसाला, त्या सेवकाच्या जीवनाला फळ पाहिजे. Just because he's got a title of a man of God or woman of God, you just don't start listening to him. देवाचा whatever he has सेवक to आणि say. देवाची सेविका असं मोठ्या डिग्र्या आणि शीर्षक घेऊन फिरतात आणि म्हणून आपण पण आंध्या बावटासारखं त्यांच्या मागे चालायचं असं नाही. त्यांच्या जीवनालाही फळ दिसलं पाहिजे. फळ असेल ऐका, नसेल नका ऐकू. There are many times God tells me some things about people, बऱ्याच वेळेला देव मला काही लोकांविषयी काही काही सांगतो. but I don't tell them directly, मी नाही त्यांना सरळ सोड त्या गोष्टी येऊन ओपन करत, just that the people may know how much prophetic person I am. अशासाठी की सगळ्या लोकांना कळावं की पहा मी किती मोठा संदेष्टा आहे का, मी भविष्यवाणीपर माणूस आहे. I asked the Lord, मी प्रभूला विचारतो, you told me, now you tell me, should I tell them or not? मी प्रभूला विचारतो की तू मला सांग, तू मला हे प्रगट तर केलंय पण तू मला सांग मी हे बोलू की नको बोलू. See, revelation is one thing.
प्रगटीकरण एक बाब, but whether it has to be revealed to that person is quite another. पण ते मिळालेलं प्रगटीकरण त्या माणसाला सांगायचं की नाही सांगायचं ही वेगळी बाब. Amen? Amen. Because we don't know. का आपल्याला माहित नाही. If I tell that person may either stay in the Lord or repent or may just go away from God. त्या माणसाविषयीनं देवाने जे काही मला प्रगट केलेलं आहे ते सरळ सरळ सगळं मी त्या माणसाला लगेचच देवाला न विचारता सांगून टाकलं तर उद्या उठून तो मनुष्य देवात राहील का न राहील ही काही गॅरंटी नाही And ना. 99% of the time when God reveals something to me, I have seen that God had said, don't reveal it to them. आणि 99% देवाने जेव्हा केव्हा मला कोणाविषयीनं काही प्रगट केलेलं आहे त्याला 99% देव मला असंच म्हटलंय की मी तुला हे ह्यांच्याविषयीनं प्रगट केलंय पण ह्यांना तू ते सांगू नको. You just pray for them. तू केवळ त्यांच्यासाठी प्रार्थना कर. See, that is the problem. ही समस्या आहे. As soon as they receive some message from God, they are ready to open their mouth before the world. जसं त्यांना देवाकडनं काही संदेश मिळतो का काही प्रगटीकरण मिळतं लगेच ते अख्ख्या जगासमोर बोलून टाकायला तयार होतात. And that's why God stopped speaking to them. आणि म्हणून मग देव अशांशी बोलायचंच बंद करतो. See, here it was a revelation. Just before that, Peter got a revelation. इथं हे प्रगटीकरण पहा त्याच्याच अगोदर पेत्राला प्रगटीकरण मिळालेलं होतं. Thou art Christ, the Son of the living God. पेत्र त्याच्याच अगोदर बोललेला की तू ख्रिस्त आहेस तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. So sometimes कधी कधी there are people, good people, zealous people who may share something with you which may not be from God. असतील अशी काही माणसं की जी चांगली आहेत आवेशी आहेत आणि तुम्हाला असं काहीतरी सांगतील की जे कदाचित देवाकडून नसेल. Like Paul says, जसं पॉल this बोलला is what God says, the Lord says, this is what Paul says. की असं असं देव बोलत आहे असं असं प्रभू बोलत आहे असं असं पॉल बोलत आहे. Praise the Lord. You म्हणजे- need to discern it. तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. Amen. आमेन. You need to discern it. ओळखून घ्यायचं. Do you feel peace? तुला शांत वाटतं का? Amen. Amen. Or are you restless? का तू स्वतःच बेचैन आहे? Somebody tells you something, if you are restless, that means it is not from God. आणि कोणीतरी तुला काहीतरी God's word सांगितलं is always peace. कोणीतरी तुला काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर तुझं बेचैन झाला तर याचा अर्थ ते देवाकडनं नाहीच आहे समजायचं. कारण की देवाकडनं जेव्हा केव्हा काही शब्द येतो देव शांती आहे. Praise the Lord. Amen. There is always peace. नेहमी शांती येते. And here there was a note of correction from the part of Jesus to Peter. आणि इथं मग येशू ख्रिस्ताने एक चूक सुधरवणूक पेत्राला दिली And in fact to all the disciples. आणि पेत्रा समवेत सगळ्या शिष्यांना दिली कारण येशू सगळ्यांसमोर बोलला. And he was in a way telling them, आणि एका रीतीनं जणू त्यांना तो असं म्हणत होता don't give place to the devil. की सैतानाला जागा देऊ नका. Don't give place to the devil. असे सैतानाला जागा देऊ नका. Amen. आमेन. Your thought has to be refined. तुमचे विचार जरा शुद्ध करा. Praise God. Amen. You need to understand when God speaks, when the devil speaks. कळायला हवं तुम्हाला की देव कधी बोलत आहे आणि सैतान कधी बोलत And आहे. the basic way to know whether God has spoken or the devil has spoken is we need to be well versed with the word of God. आणि मूळतः किंवा पायाभूत मार्ग हे समजून घ्यायचा की हे देव बोललाय का सैतान बोललाय हे समजून घ्यायचा पायाभूत आणि मूळ मार्ग म्हणजे बायबल मधलं वचन जे आपल्याला माहित असायला हवं. माहित नसेल तर आपल्याला सैतान तिथे हरवू शकतो. Praise God. See, only prayer will not do. फक्त प्रार्थना करून चालणार नाही. I can show you people of prayer still falling. मी And the तुम्हाला devil, प्रार्थना करणारी माणसं अजूनही पडतायत धडतायत असं दाखवू and the शकतो. devil really pressing their neck. आणि सैतान त्यांचे गळे दाबतोय असं मी तुम्हाला दाखवू शकतो. See, you need to know the word of God. तर असं नाही तराजू समतोल पाहिजे. देवाचं वचन वाचलं I पाहिजे. have seen, in fact, a person who knows the word of God is much more stronger. उलट पक्षी मी तर पाहिलेलं आहे की ज्या व्यक्तीला देवाचं वचन माहिती आहे देवाचा शब्द माहिती आहे तो व्यक्ती तर जास्त प्रमाणामध्ये खंबीर आणि स्ट्रॉंग असतो. Praise the Lord. Amen. You should be well versed in the word of God. वचन तुम्हाला यथायोग्य रीतीनं माहित You असायला can defeat the devil by the word of God, देवाच्या शब्दाद्वारे तुम्ही सैतानाला हरवू शकता. not पण by हे prayer alone. फक्त प्रार्थनेनी नाही त्या प्रार्थनेत देवाचं वचन पाहिजे. Are you understanding, people? कळतं का? Prayer should go along with the word of God. प्रार्थनेमध्ये वचन पाहिजे की देव बाप्पा तुझ्या वचनात असं असं लिहिलेलं आहे यावर आधारभूत मी मागत आहे आणि मला माहिती आहे झालेलं आहे. See, the devil always sees things from human point of view. सैतान नेहमी मानवी दृष्टिकोनातनं गोष्टी पाहतो. He will never see from God's point of view. सैतान कधी देवाच्या दृष्टिकोनातनं गोष्टी पाहत नाही. He will always see from man's point of view. सैतान नेहमी माणसाच्या दृष्टिकोनातनं गोष्टी पाहतो You shall be as gods. की तू देवासारखा बनशील Partake of this fruit. तू हे फळ खा You will be like मग God. तू देवासारखी होशील.
always talking in the natural. आणि नेहमी नैसर्गिक स्तरावर बोलतो सैतान. And that's why Jesus said, म्हणून येशू बोलला you do not savor the things of God. की तुम्ही देवाकडच्या गोष्टी मागत नाहीये Amen. किंवा जपून ठेवत You नाहीये. do not savor the things of God. देवाकडच्या गोष्टी तुम्ही राखत नाहीये. And then he turned to his disciples and he said, आणि मग शिष्यांकडे वळून म्हणाला, if any one of you wants to be my follower, जर तुमच्यातल्या कुणाला माझा अनुयायी बनायचं you असेल must turn away from your selfish ways. तर तुम्ही तुमच्या स्वार्थी मार्गांना सोडायलाच You हवं need to take up the cross and follow me. आणि वधस्तंभ उचलून माझ्या मागे चालायला हवं. मत्तई 16:23-24 या सगळ्या वचनांवर मी आहे. Yes. आमेन. Verse 24, you can read that. 24व वचन लिहिलेलं आहे. तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि माझ्या मागे चालावे. Praise God. Amen. Follow me, follow me. he माझ्या says. मागे चाला, माझ्या मागे चाला Do असं तो what I म्हणाला. did. माझ्या मागे चाला असं तो म्हणाला. मी जे केलं ते करा असं तो म्हणाला. Praise the Lord. Amen. Anything that has me, myself, mine, ours is not from God. ज्या कशामध्ये मी आला ते देवाकडचं नाही. Praise God. ते Anything, देवाकडचं नाही. anything that just is there, somebody telling you for your only blessings, जो कोणी तुम्हाला एखादी बाब केवळ तुझ्या 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 आशीर्वादांसाठीच सांगत आहे, you need to be discerning at that time. तू थोडस ओळखून घ्यायचं की हे सगळं माझ्या विषयीनं Because more माझं. than me, God says you need to live for others. कारण की देव काय बोललेला आहे, स्वतःपेक्षा जास्त तू दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. Verse 24, deny 24. yourself, take up the cross and follow me. 24व वचन म्हणतं ना, आत्मत्याग कर, स्वतःला नाकार, वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे चाल. Deny yourself. स्वतःला नाकार. If somebody is saying, जर कोणीतरी येऊन तुला म्हणतं it will bless you, it will lift you, तुला it will आशीर्वाद promote देणार. you, it will do this to you, you will get position, you will get honor. You need to be careful what he is saying. तर म्हणायचं ते बोट तू तुझ्याकडे परत घे, मला काही नको. हालेलुया, आमेन. Amen. धन्यवाद. Sometimes I hear from abroad preachers, they only speak about the blessing. This will bless you, this will give you financial blessing, this will give you position, this will give you honor. कधी कधी मी परदेशी उपदेशकांकडनं हेच Only ऐकत blessings. असतो की नुसते आशीर्वाद, तुला आशीर्वाद मिळतील, तुला आशीर्वाद मिळतील, तुझं चांगलं होईल, तुला हे मिळेल, तुला हे मिळेल, त्यात तुला मिळेल मध्ये मी इतका मोठा होत जातो की त्याच्यामध्ये खूप सारा धोका असतो. Amen. Amen. And you know, if you sow, if you give money, this will happen to you, this will happen to you. पेरा, that will पैसा happen. द्या, पेरा, पैसा द्या, पैसा द्या, पेरा, म्हणजे तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल. See, there has to be a balance in all things. असं नाही, सगळं बोला पण जरा संतुलित बोला बाबा. Amen. कुठली Only गोष्ट अशी striking one टोकाला chord will not give you a perfect music. एक सूर वाजवून संगीत कधी पूर्ण होत नाही. Amen. There are many chords to play. सूर अनेक असतात, That is called music. त्याला संगीत म्हणतात. Just एक striking सूर one नाही. chord is not music. एक सूर वाजवला सा म्हणजे संगीत संपलं का? नाही, बाकीचे पण आहेत. Other areas they need to speak. तर बाकीचे भाग पण बोलायला पाहिजेत So ना. anybody speaking only of you, me, myself, our family, what I get, तर जर कोणी तुमच्याशी फक्त तुझं तुझं माझं माझं तुझं तुझं माझं माझं आपला परिवार आपली फॅमिली तुझं तुझं माझं माझं तुझं तुझं माझं माझं people बोललं, need to speak about sacrifice, असं नाही. कुठंतरी आत्मत्याग, स्वतःला नाकार, denying self, living for others. कुठंतरी हे स्वतःला चिमटे बसू दे, दुसऱ्यांसाठी जग होऊ दे, तुझा थोडा अपमान काय होतं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, when any promises are only based on me, myself and ours, there might be a trap of the devil. माझं म्हणणं काय आहे की जेव्हा केव्हा लक्षात ठेवा, नेहमी ज्या कशामध्ये मी या मीला जास्त खाद्य पुरवलं जात आहे, त्या मी मध्ये नेहमी कुठेतरी सैतानाच्या जाळ्याचा धोका आहे. Amen. Sometimes from the outside it may look very good thoughts, कधी कधी बाहेरनं कदाचित हे सगळे विचार आपल्याला चांगले वाटतील, but it's like a wolf in sheep clothing. पण हा लांडगा आलाय मेंढराचे कपडे घालून. So outside it look like a sheep, but So- inside it's a wolf. बाहेरने असं गुबगुबीत मेंढरू दिसतं, पण आतमध्ये गेलं तर कळतं बापरे लांडगाय. Amen. And the devil makes things to look very good. आणि सैतान गोष्टी दिसायला फार छान लावतो. His advertisement department is the best. सैतानाचं जाहिरातीचं खातं एकदम उत्तम आहे. Amen. Amen. His advertisement is the best. सैतान जाहिराती फार छान करतो. That's why most of the worldly people are there. आणि म्हणून तर जास्तीत जास्त जगिक माणसं तिथं आज जी आहेत ती Because याच his पाहिजे. advertisement is very strong. कारण सैतानाची जाहिरातच इतकी अशी भाळवणारी असते की माणसं पडतातच. But finally, when the people go to the reality in hell, they know that advertisement was all only to impress people. पण मग शेवटी नरकात जाऊन खरेपणा कळला, सत्यता प्रगट झाली
की मग कळतं की ह्या सगळ्या सैतानाच्या जाहिराती किती भूल घालणाऱ्या निघाल्या. Praise the Lord. Amen. 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 So we should not be trapped by all the goodness and the goodies that the devil throws at us. तर तसं नको ना, आपल्याला तसं नको. जे काही चांगलं 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 सैतान आपल्या पुढे असं फेकतोय त्याच्या मोहात पडून आपल्याला घसरायचं नाही. Yes, there are spiritual thoughts. There are good thoughts from God. हा, आध्यात्मिक चांगले विचार देवाकडनं येतात They ना. all come from the realm of the spirit. आध्यात्मिक स्तरातनं येतात, देवाकडनं चांगले विचार येतात. Amen. Amen. But bad thoughts come from the devil. वाईट विचार सैतानाकडनं येतात. Now, if bad thoughts are evil, वाईट विचार जर वाईट आहेत and if bad thoughts are a trap on the devil, आणि वाईट विचार वाईट असून जर सैतानाचं जाळं आहेत, from where does good thoughts come? तर चांगले विचार कुठून येतात? From where does good thoughts come? मग चांगले विचार कुठून येतात? 3 elements are involved in it. Always remember. 3 घटक त्याच्यात गुंतलेले आहेत, नेहमी लक्षात ठेवा. One is Father God. एक आहे देव जो पिता, The second is us. एक आपण स्वतः, The third is the devil. तिसरा सैतान. So see, the thoughts come from these through elements. तर विचार या 3 घटकांकडनं येतात. एक देव जो पिता, दुसरा मी स्वतः किंवा आपण आणि तिसरा सैतान. Praise God. Amen. So thoughts come from God. Thoughts come from our own selves, and it can be either from our own lusts. It all depends on how much we have grown inside. तर विचार 3 घटकांकडनंच येतात. एक परमेश्वर बापाकडनं विचार येतात, दुसरं आपल्या स्वतःकडनं. आपण समजा कुठल्या मोहामध्ये कुठल्या वासनेमध्ये अडकत गेलो तर त्यातनं कदाचित ते विचार येऊ शकतात. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की आपण किती प्रभूमध्ये खंबीर आहोत. तिसरं सैतानाकडनं विचार So येतात. there are seemingly good thoughts तर असे काही दिसणारे चांगले विचार असतात that are not good for the propagation of the gospel. की जे दिसणारे चांगले विचार शुभवर्तमानाच्या बढाईसाठी चांगले नाहीत. They may be good for the propagation of your life on this earth. कदाचित तुझ्या भूतलावरच्या जीवनाच्या बढाईविषयी किंवा बढतीविषयी ते चांगले असतील, पण शुभवर्तमानाच्या बढतीविषयी ते विचार चांगले नाहीत. You need to be careful in those areas. तर ते जे काही नाजूक भाग असतात ना, त्या भागांमध्ये थोडंसं काळजीपूर्वक राहिलं तर बस. So good thoughts can be even for your own wants and But- your own desires. चांगले विचार तुमच्या स्वतःच्या इच्छांसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या गरजांसाठी पण तुमच्यात असतील, But it may not be for the propagation of the gospel. It may not be for the extension of God's kingdom. पण तुमच्या स्वतःच्या इच्छा, तुमच्या स्वतःच्या गरजा याच्याविषयीनं तुमचे जे काही चांगले विचार आहेत ते काही देवाच्या शुभवर्तमानाच्या बढतीचेच विचार आहेत असं नव्हे. See, the world has a different thought and standard to find things out. जग आणि जगातल्या माणसांकडे वेगळे विचार आणि वेगळी विचारांची पातळी आहे गोष्टी Anything which- शोधून काढायला. Anything which does good for themselves is good. आणि जगातल्या माणसांचा हिशोब कसा असतो की ज्यातून त्यांना बरोबर आणि चांगलं वाटतं ते चांगलं. It is good. चांगलं. You're getting married, it is good. तू लग्न केलं चांगलं, You got promotion, it is good. बढती मिळाली चांगलं. See, all these things are good. तर या गोष्टी त्यांना चांगल्या वाटतात. But in respect to the kingdom, when we judge ourselves, पण देवाच्या राज्याशी संबंधित जेव्हा आपण स्वतःचा न्याय निवाडा करतो there are times तेव्हा कधी कधी we need to just reject it. आपण असल्या काही विचारांना सरळ सोड नाकारायचं We need to at times sacrifice those things आणि कधी कधी काही गोष्टींचा त्याग करायचा and deny ourselves. आणि स्वतःला नाकारायचं की नाही जयश्री या काही गोष्टी मी तुला देणारच नाही. Amen. And Amen. take up the cross. आणि वधस्तंभ उचलायचा. What is cross? वधस्तंभ म्हणजे काय? Death to those मरण. things of मरण. the world. जगातल्या गोष्टींसंबंधी मरण. Carrying the cross. वधस्तंभ उचलणे. It speaks of humility. वधस्तंभ उचलणे म्हणजे नम्रता. Amen. आमेन. It speaks of one being put to shame for एखादा- the name of Christ. येशू ख्रिस्ताच्या नावाखातर अपमानित झाला, लज्जित झाला म्हणजे वधस्तंभ उचलणे. It's not carrying the wood, it is carrying the cross, he said. लाकडी वधस्तंभ उचलणे नव्हे, वधस्तंभ लाकूड उचलणे नव्हे, But carrying the cross. वधस्तंभ उचलणे. Amen. आमेन. That's why we should never forget that ravenous wolf is in us. म्हणून कधी विसरायचं नाही, बेनओनी फाडणारा लांडगा प्रत्येकामध्ये आहे. Paul said पॉल बोलला in Romans 8:5-6, रोमकरास 8 अध्याय 5 आणि 6. for they that are after the flesh do mind the things of the flesh, but they that are after the spirit, the things of the spirit. For to be carnally minded is death, but to be spiritually minded is life and peace. रोमकरास 8 अध्याय 5 आणि 6 वचन. कारण जे देहाप्रमाणे आहेत ते देहाच्या गोष्टी चिंततात, पण जे आत्म्याप्रमाणे आहेत ते आत्म्याच्या गोष्टी चिंततात. कारण देहाचे चिंतन हे मरण,
पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. Praise the Lord. Amen. So those who are spiritual are concerned about spiritual things. जे आध्यात्मिक असतात ना, जी आध्यात्मिक माणसं असतात ना, त्यांना आध्यात्मिक गोष्टींची काळजी असते. Every time you're carnally minded, you are dying. ज्या दरवेळेला तुम्ही दैहिक मनाचे होता ना, तुम्ही मरताय, Dying to God. देवाविषयी न मरताय. The more you become alive to this world, the more you will become dying to God. जेवढं तुम्ही या जगाविषयी न जिवंत व्हाल ना, तेवढं तुम्ही देवाविषयी न मेलाय. Friendship with the world is enmity with God. जगाशी मैत्री, देवाशी वैर आहे. And if you want to be friendship with God, then you have to be in enmity with the world. आणि देवाशी मैत्री हवी असेल तर जगाशी वैर घ्यावं लागेल. So that's why म्हणून if one is a believer, जर समजा एखादा माणूस विश्वासू आहे, he needs to see त्यांनी पाहायचं how much strong his spirit has been developed. माझा आत्मा किती विकसित झालाय, See? मी प्रभूत किती स्ट्रॉंग आहे. So whenever you are taking some suggestions from some people, तर जेव्हा केव्हा तुम्ही काही लोकांकडनं सल्ला मसलत घेता, just don't go to people because of their titles. लोकांकडे शीर्षक आहेत, पद आहेत म्हणून केवळ त्यांच्याकडे धावून त्यांच्याकडनं सल्ला घेऊ नका. You need to see how much that person's spirit has been developed. तपासा, ज्याच्याकडे तुम्ही सल्ला घ्यायला जाताय त्या माणसाचा आत्मा प्रभूमध्ये किती वाढलाय, प्रभूमध्ये किती स्ट्रॉंग आहे, तो सरळ आहे का, हे सगळं Amen. तपासा. Then you can take his suggestion. मग त्याचा सल्ला घ्या. Because every thought, कारण प्रत्येक विचार, every suggestion प्रत्येक सल्ला should always be brought to the obedience of Christ. नेहमीच ख्रिस्ताच्या आज्ञांकित केला पाहिजे. One may live a very carnal life, एखादा माणूस कदाचित फार दैहिक जीवन जगत and he असेल may be only mindful of the things of the world. आणि कदाचित तो दैहिक माणूस केवळ जगातल्या गोष्टींचाच विचार करत बसला असेल. You cannot take his suggestions seriously. असल्या माणसांना जो तुला काही सल्ला दिला तर त्याचा सल्ला तू गांभीर्याने घेऊन चालणार आहे का? तो पण- स्वतःच एक तर इतका वळली आहे. A fellow who is only talking about worldly things. समजा भले बिलीवर आहे पण त्याचं जगणं वागणं स्वतःच इतकं वळली आणि दुनियादारीच See, आहे. having- त्याच्याकडे तू सल्ला मागायला जाऊन त्याच्या सल्ल्यानं तुझं भलं होईल का? See, having things of the world is one thing, but being attracted towards it and thinking and talking only about it is quite another. जगातल्या गोष्टी आपल्याकडे असणं काही मनाई नाही आहे, त्याला काही मनाई नाही. जगातल्या गोष्टी आपल्याकडे असणं ही एक वेगळी बाब, पण त्या जगातल्या गोष्टींसाठी वेडं पिसं होणं आणि त्याच गोष्टींच्या मागे वेड्यासारखं लागणं तिथं काहीतरी चुकतंय. Praise God. I always say मी people नेहमी cannot handle blessing. मी नेहमी म्हणतो माझ्या संदेशात दरवेळेला ही एक ओळ असतेच की काही लोकांना आशीर्वाद हाताळताच येत नाही. They cannot handle promotion. त्यांना बढती मिळाली तर ती बढती हाताळताच येत नाही. They cannot handle a position. त्यांना जर काही मोठं पद दिलं तर ते पद पण हाताळता येत नाही. Suddenly they become proud, or suddenly they lose touch with God. अचानक काहीतरी त्यांच्यामध्ये गर्व येतो, अचानक काहीतरी वेडेवाकडे विचार यायला लागतात का देवाशी त्यांचा संबंधच तुटतो. See, having money is one thing. For love of money is quite another thing. पैसा असणं मनाई नाही, पैसा असणं एक वेगळी बाब, त्या पैशावर प्रेम करणं ही वेगळी आणि चुकीची बाब. Amen. Amen. And that includes not just rich people, but even poor people who have nothing. आणि त्याच्यामध्ये फक्त धनवान माणसं येतात असं समजू नका, त्यामध्ये एखादा गरीब पण येऊ शकतो की ज्याच्याकडे काही नाहीये. Amen. A Amen. poor man may crave so much covetousness he might have. He might do all kinds of tricks to get money. एखाद्या गरीब माणसामध्ये कदाचित इतका लोभी लालची स्वभाव असेल की तो पैसा कमवायला अगदी पार काहीही करायला तयार असेल. He may not get anything, but he has that covetousness in him. आणि कदाचित त्याला मिळणार काही नाही पण स्वभाव मात्र खूप लालची. Amen. आमेन. Like, he will use both his hands to get money. म्हणजे तो दोन्ही हात वापरेल पैसा कमवायला. कदाचित You ask him why you have hands, he says it's just to earn money. म्हणजे त्याला विचारलं तरी की तुला दोन हात देवानी का दिले तर तो असंच उत्तर देणार, पैसा कमवायला आणि कशाला. You cut his left hand, he will start using his right hand for money. त्याचा डावा हात कापा, तो उजव्या हाताने तेवढाच पैसा कमवायला बाहेर जाईल. Cut his right hand, he will use his legs to get money. उजवा हात कापा, दोन्ही हात कापले, दोन्ही पायानं बाहेर पैसा कमवायला जाईल. Cut both his legs, both his hands, still he will use his mouth to get money. आता दोन्ही पाय Hold कापले, money दोन्ही in हात his कापले, mouth. तरी तोंडाने पैसा कमवून तोंडात पैसा धरायला जाईल. Remove his teeth, he will use his gums to get money. दात काढले, हिरड्यांनी कमवायला जाईल. यू नेव्हर नो लोक काय करतील. See, I'm talking about covetousness. लालचीपणा म्हणजे लालची माणसं काय करतील यू नेव्हर नो. That's why म्हणून never allow these things to disturb you. या ज्या काही गोष्टी असतात ना त्यांना स्वतःला कधी डिस्टर्ब आणि विचलित होऊ द्यायचं नाही. म्हणायचं नको रे देवा माझं काही. Amen. No matter how much money you have, you just walk humbly.
कितीही जरी तुमच्याकडे पैसा असला, अब्जोपती जरी झालात ना, तरी नम्रपणे चाला. Praise God. आमेन. Let money come. पैसा येऊ दे, I'll keep the door open. मी दार उघडं ठेवणार आहे. But my relationship with God will not decrease. In fact, it पण will माझं increase. देवाशी जे नातं आहे त्यामध्ये एक कणाचा फरक त्यामुळे पडता कामा नये, पडू नये, पडणार नाही. Praise the Lord. Amen. I saw some people काही माणसं who keep on talking about only worldly things. जी फक्त जगिक गोष्टींविषयीच बोलतात. You just don't go and ask him, what is God telling you to tell me? तुम्ही त्यांना जाऊन सल्ला विचारू नका की देव तुला माझ्याविषयी काय सांगतो. He has not taken his life seriously. What he will tell you serious things. त्यांनी स्वतःचं जीवन गांभीर्याने घेतलेलं नाहीये, तो तुझं जीवन काय बनवणार. You will be in serious trouble. मग तुला फार गंभीर अवस्था निर्माण होईल. Amen. आमेन. So some of the thoughts, काही विचार it can come from these carnal believers. या असल्या दैहिक बिलीवर माणसांकडनं येऊ शकतात. And you take these suggestions. आणि तुम्ही हे सल्ले घेता And it may be the trap of the devil. आणि कदाचित सैतानाने तुमच्यासाठी टाकलेला हा पाश असेल. So you need to be careful from whom you are collecting your thoughts. संभाळून काळजीपूर्वक कोणाकडनं विचार घेताय आणि सल्ला घेताय सांभाळा. Secondly, दुसरी बाब, some thoughts can come from your own will. काही विचार स्वतःच्या इच्छेतनं पण येतात. See, we have the ability to think. आपल्यामध्ये कुवत आहे ना विचार करायची. Amen. आमेन. Our own thoughts. And you see, it's not the devil 24 hours he's forcing his thoughts in you. म्हणजे 24 तास सैतान काही त्याचे विचार आपल्यामध्ये बळजबरीनं घुसवत नसतो. आपले स्वतःचेही विचार असतात ना. Amen. See, we have our own will. आपली स्वतःची पण इच्छा असते And we also think. आणि आपणही विचार करतो. And if we are not mature, our thoughts are also wrong. आणि आपण जर समंजस नसलो, प्रौढ नसलो, तर आपलेही विचार चुकू And शकतात. some people's heart is so much full of lust आणि काही माणसांचं हृदय इतकं वासनेने भरलेलं that असतं they will give one or two suggestions even to the devil. की एक दोन सल्ले ते सैतानालाही देतात की तू तर अजून कुठं नाही, मी सांगतो तसं कर म्हणे. वा, हालेलुया. Because कारण we are driven in our thoughts. If our hearts are not good, we will be full of the will of our evil thoughts, कारण कसं our होतं, evil heart. आपलं हृदय जर योग्य नसेल ना, तर त्या हृदयामध्ये ही सगळी वाईट विचारधारा आणि विचार मला यायला घुसायला वेळ लागत नाही. Amen. आमेन. See, we have the ability to say yes or no to the thoughts that come from God or that come from the devil. जे काही विचार देवाकडनं किंवा सैतानाकडनं येतात त्या विचारांना होकार द्यायचा, नकार द्यायचा, ही कुवत आपल्यात आहे. He cannot force you in. The devil cannot force himself in. सैतान बळजबरीनं इथं आत येऊ नाही शकत. Like somebody said, you can allow the crow to fly over your head, but don't allow him to make a nest on your जसं head. कोणीतरी म्हटलं ना की कावळा डोक्यावर उडलेला चालेल, पण इथं केसांवर घरटं नको. See? So the evil thoughts will be coming and going. डोक्यावरनं वाईट विचार येतील जातील. And it's not just coming just once in 6 months. आणि ते 6 महिन्यातनं एकदा असे वाईट विचार येत Every नाही. day it will come, every moment it will come. रोज, दर मिनिटाला, दर क्षणाला युद्ध चालू आहे. Praise God. कधी कधी आपण म्हणतो बापरे हे भलते विचार कुठून माझ्या डोक्यात And आले? see, you need to be very quick. You say, bind you devil, असं get behind एकदम me, Satan. पटकन चटकन सैताना मागे होतो का कसा तुला बांधतो येशूच्या See, नावात. many things come, like fear comes, कधी doubt कधी comes, भीती येते, कधी कधी शंका येते, so many thoughts come. बरेच विचार डोक्यामध्ये. आता डोकं आहे ना, विचार येतात. Amen. आमेन. And so if there are evil thoughts, you can bind it. तर वाईट विचार असतील तर त्यांना तुम्ही बांधू शकता. Now, if there are thoughts coming from God, जर समजा देवाकडनं काही विचार येत आहेत and you can accept it. तर तुम्ही ते स्वीकारू शकता. But पण people who are ruled by their own ambitions, ज्या लोकांवर स्वतःच्या महत्वाकांक्षांचं राज्य आहे की मैं करके दिखाएगा, the own desires स्वतःच्या इच्छा ज्या or evil लोकांवर, desires, वाईट इच्छा, स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या महत्वाकांक्षा ज्या लोकांमध्ये राज्य करतात, thinking only of themselves, फक्त स्वतःचा विचार, what will happen? काय होतं? He will always have evil thoughts. He does not need the devil to put some thoughts in him. त्या व्यक्तीचे विचार नेहमी वाईटच असणार. त्याला काही सैतानाने येऊन त्याच्या डोक्यात वाईट विचार घालायची गरज नाही. त्याच्या डोक्यात ऑलरेडी वाईट विचार आहेत. Amen. Peter was really good. पेत्र खरोखर चांगला His होता. heart was good. पेत्राचं हृदय चांगलं He होतं. was ready to die for Jesus. पेत्र येशूसाठी मरायला तयार होता. See, he did not live for himself. पेत्र स्वतःसाठी जगत नव्हता. So his thoughts were good पेत्राचे विचार चांगले होते. because he gave away everything for Jesus. कारण पेत्राने सगळं काही सोडून टाकलं आणि सगळं देऊन टाकलं येशू मागे चालायला. Left his boat, left his business for Jesus. नाव सोडली, व्यवसाय सोडला, येशू मागे चालायला. But that thought, पण तो विचार it didn't come from him, it came from the devil.
त्याच्या स्वतःतनं आला नाही, सैतानाकडनं त्याच्यात आला की मी येशूला मरू नाही देणार. And that's why म्हणून Jesus said, "Get behind me, Satan." येशू त्याला बघून म्हटला, सैताना माझ्या मागे हो. Jesus didn't say how this evil thought is in you. येशू असं नाही विचारत बसला की हा वाईट विचार तुझ्यातनं कुठून आला. Why? का? Because it was not Peter's thought. कारण येशूला माहित होता हा पेत्राचा विचार नाहीये. See, when it is your own thought जेव्हा स्वतःचा विचार असतो ना, coming out from your own ambition, स्वतःच्या महत्वाकांक्षेतनं बाहेर पडलेला स्वतःचा विचार, there तिथे nobody can help you. कोणी तुला मदत करू शकत नाही, कारण तो तुझा स्वतःचा विचार आहे. See, that's why you need to develop your spirit man. म्हणून आत्मा माणसाला विकसित करा. If one is ruled by his own ambition, एखाद्या माणसावर, बिलीवर माणसावर जर स्वतःच्या महत्वाकांक्षांचं राज्य आहे, मी पण करणार, मैं करके दिखाएगा वगैरे वगैरे, he may not take God's thoughts. तो कदाचित देवाचे विचार आपल्या डोक्यात घेणारच नाही. See, he will not accept God speaking to तो him. देव त्याच्याशी बोलत आहे हे स्वीकारणारच नाही. That's why pride and म्हणून ego, गर्व, अहंपणा, pride of money and position and IQ and all these things, पैशाचा गर्व, पदांचा गर्व, बुद्धीचा गर्व, if these rule our lives, जर या गोष्टी आपल्या जीवनावर राज्य करू लागल्या, you don't need the devil to suggest to you. तर मग वेगळं अजून वावग सैतानाने काय तुझ्या डोक्यात घुसवायचं, तुझ्या डोक्यात ऑलरेडी हे सगळं घुसलेलं आहे. And that is more harder to deliver than devil speaking to you. आणि तुझं हे जे स्वतःचं वाईट निर्माण झालेलं आहे त्यातनं सुटका मिळणं मुश्किल होतं. बाकी सैतानाने जर तुझ्यात काही वाईट विचार घातले असतील तर त्यातून सुटका मिळणं सोपं असतं. Praise the Lord. Amen. So Peter had good thoughts पेत्राचा विचार चांगला होता, because his heart was of gold. कारण त्याचं हृदय सोनेरी होतं. That's why Jesus was not angry on Peter. म्हणून येशू पेत्रावर चिडला नाही. But when it is our own will पण जेव्हा स्वतःची इच्छा निर्माण होते ना, and ruled by all these evil ambitions, आणि या सगळ्या वाईट महत्वाकांक्षांचं राज्य आतून निर्माण होतं ना, it brings our downfall. तिथे आपलं पतन असतं. ते काही चालत You नाही. cannot blame the devil. मग सैतानाच्या माथी खापर फोडून चालत नाही. That's why we need to develop our spirit man. याचा पर्याय एकच आहे, आत्मा प्रभू मध्ये खंबीर करा. And one who is ruled by the spirit of God, आणि जो देवाच्या आत्म्याद्वारे राज्य करत देवाचा आत्मा ज्याच्यावर राज्य करत असेल असा ठेवा. such a man, असा जो कोणी माणूस की ज्याच्यावर देवाच्या आत्म्याचं राज्य आहे, this man will only be thinking about God. असा माणूस नेहमी देवाचेच विचार करतो. And his will only will be about God's will. आणि त्याची इच्छा नेहमी देवाचीच इच्छा असते की देवाला जे हवंय ते मी करणार. And his will always be about spiritual things. आणि त्याची इच्छा नेहमी आध्यात्मिकच इच्छा असते की नाही, वचनात काय लिहिलंय, देव काय म्हणतो, आपण तसं करूया. Amen. Amen. And so this man will always be overcoming things. आणि असा जो कोणी माणूस असतो ना, तो नेहमी महाविजयी होत जातो. And if you are ruled by the spirit of God, आणि देवाच्या आत्म्याचं जर तुमच्यावर राज्य असेल you can control everything. तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ताबा आणि नियंत्रण ठेवू शकता. Amen. Amen. You will be stable in your life. आणि आपल्या जीवनामध्ये स्थिर स्थावर स्टेबल होऊ शकता. No carnal fellows can never drive you in a wrong place. कोणी दैहिक माणूस का दैहिक बिलीवर तुला कधी चुकीच्या जागी का इकडं का तिकडं खेचून घेऊन जाऊ शकणार But नाही. he who is ruled by his own evil desires, पण ज्या माणसावरती, ज्या बिलीवर माणसावरती स्वतःच्याच वाईट इच्छांचं राज्य चाललंय, Paul says, पौल म्हणतो, the carnal mind दैहिक- is death. दैहिक मन मरण आहे. See, carnal mind is death. दैहिक मन मरण आहे. So that's why म्हणून we have to see आपण पाहायचं that we are ruled by the Spirit of God. की आपल्यावर देवाच्या आत्म्याचं राज्य हवं. A person who is ruled by the Spirit of God will have life and peace. आणि ज्या व्यक्तीवर देवाच्या आत्म्याचं राज्य असतं त्याच्यामध्ये जीवन आणि शांती असते. He'll be at peace. तो एकदम शांत तुम्हाला दिसेल. Amen. Amen. Never worried about a thing in the कधी world. कशाचीही काळजी का टेन्शन त्याला नसणार. But one who is weak in obedience, पण जो आज्ञा पालनात कमजोर आहे, obedience to God, obedience to the word, obedience to some people, देवाचं आज्ञापालन, देवाच्या वचनाचं आज्ञापालन, वरिष्ठांचं आज्ञापालन याच्यामध्ये जर एखादा बिलीवर कमजोर आहे, they will never fight the evil desires that are coming out up into his mind. तर असले बिलीवर जे कोणी असतात ना, त्यांच्या हृदयातल्या ज्या वाईट इच्छा उत्संबळून वर येत असतात ना, त्यांना त्या ताब्यात आणि कंट्रोल मध्ये ठेवता येतच नाही. Because God is sending forth his desire. कारण देव त्याच्या इच्छा पाठवत असतो. But our evil desire does not want God's desire. पण आपल्या वाईट इच्छांना देवाची इच्छा नको असते. And that's why म्हणून we close our mind to God. आपण आपलं मन देवासाठी बंद करतो. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? It's upon me. माझ्यावर आहे. If I am developed, जर मी विकसित असीन then I will open my mind suddenly to God. तर मी माझं मन अचानक देवाला उघडं करीन. Amen. आमेन.
माझी तेवढी वाढ See, पाहिजे. I'm not saying you have to be perfect. मी असं नाही म्हणत आहे, मी असं कधीच सांगितलं नाही का, शिकवत नाही की तुम्ही परफेक्ट व्हा, परिपूर्ण व्हा. Nobody is perfect. परिपूर्ण कोणीच नाही. We are all called to be righteous. आपल्याला सगळ्यांना नीतिमत्तेकडे पाचारलंय. Listen, people. ऐका, You may make mistakes. कदाचित तुमच्याकडनं चुका होतील. It's not the person who makes mistake is always in the lowest rung. जो व्यक्ती चुका करतो तो नेहमीच खालच्या तळाला असतो असं नाही. But पण after making the mistake, how fast he comes back to God shows his progress. चुका करून किती पटकन तो देवाकडे परत येतोय याच्यावरून त्याची प्रगती दिसते. Amen. Amen. You need to quickly say, I'm sorry, Lord. पटकन म्हणायचं की प्रभू मला क्षमा कर, इथे माझ्याकडनं चुकलं. Amen. Amen. I mean, you need to be very quick. संवेदनशील आत्मा पाहिजे. पटकन करायचं, पेंडिंग हिशोब ठेवायचे नाही. Quick to hear, पटकन ऐकायचं, slow to speak, बोलायचं, quick to respond to God. देवाला प्रतिसाद पटकन द्यायचा. Amen. आमेन. As soon as you do something wrong, ज्या क्षणाला तुम्ही काहीतरी चुकीचं करा, God speaks to you. देव तुमच्याशी बोलेल. I'm sorry, Lord. लगेच म्हणायचं, प्रभू मला क्षमा I कर, will not do it, मी Master. नाही करणार परत. You may do it 10 times. 10 वेळा कदाचित तू केलं असशील का, Say, करतोयस, but you need to tell the Lord पण sorry. प्रभूला लगेच सॉरी म्हणायचं. Amen. आमेन. There are some sins. काही पाप, See, God forgives every sin. देव प्रत्येक पापाला क्षमा करतो. But some sins, काही पाप they leave a residue in our life. आपल्या जीवनामध्ये, काही पापांचे काही घटक आपल्या जीवनात उरून जातात. Amen. Amen. Upon which you cannot do anything. ज्या विषयीने तू काही करू नाही शकत. Like for example, उदाहरणार्थ, you have a person has an illicit relationship समजा एखाद्या व्यक्तीचं कोणाशी तरी गैरकायदेशीर नातं आहे and he has children. आणि त्याला मुलं आहेत. Later on he gets married. मागाहून त्यांनी विवाह केला. See, he has to bear that. Those 2 children will still be with him. He आता cannot just kill अगोदरच them ती जी now. 2 मुलं झाली होती, ते त्यांनी सगळं सोसलं पाहिजे, वागवलं पाहिजे, तो संसार केला पाहिजे, ते सोडून चालणार नाही. There are people who get married, twice. They have 2 wives. काही माणसं 2दा लग्न होतं, 2 बायका असतात, And then they come to the Lord. मग ते प्रभूकडे येतात. Now they cannot say, now I'll leave one wife. आता असं म्हणून चालेल का, येशूकडे आल्यावर एकच पत्नी, मग आता मी एकीला सोडतो. See, what you have sown, you have to reap. So there are certain sins for which the residues are. जे तू there. पेरलंय, You have to जे तू be पेरलंय, responsible towards it. जे तू पेरलंय ते तुला कापायचं आहे. तू 2 लग्न केली, त्याच्यानंतर तू प्रभूकडे आला, तर मग असं म्हणून चालणार नाही आता एकीला सोडून देतो. नाही, Amen. आता जे पेरलं ते कापायचं आहे, नांदवाव्या तर लागतील. And you cannot become a minister of God. आणि देवाचा सेवक सेविका मग बनता येणार नाही. See, God forgives. देव क्षमा करतो, But certain things you cannot do. पण मग काही गोष्टींमध्ये बंधनं येतात. Because Bible's principles are clear. कारण बायबलची तत्व क्लिअर कट आहेत. A bishop should be a man. अध्यक्ष कसा असावा, वडील कसे असावेत, लीडर कसा असावा, बायबल क्लिअर कट सांगतं. He should be a husband of one wife. एकाच पत्नीचा पती असावा. So there are certain things you cannot do मग then. काही गोष्टी करण्यात बंधनं येतात. Has not God forgiven? He has forgiven. मग तुम्ही विचारा, मग देव क्षमा नाही करत? नाही, देवानी क्षमा केली, With certain things, पण मग काही गोष्टी it all depends what kind of sin we have committed. कुठल्या पद्धतीचं पाप आपण करून बसलेलो आहोत त्याच्यावर अवलंबून आहेत की पुढचे काय पडसाद पडणार आहेत आणि काय काय मग ते आपल्याला सोसावं लागणार Now, आहे. one who is weak in obedience, आता जो व्यक्ती आज्ञा पालनात अशक्त आहे, he will never fight the evil desires. तो कधीच वाईट इच्छांशी झुंजणार नाही का, लढणार Even नाही. though they are being corrected by God's desires, his evil desires are more stronger and they push out God's desires. आणि जरी देवाच्या इच्छांनी येऊन त्या वाईट इच्छांना सुधरवलं तरी देखील तो देवाच्या इच्छा बाजूला टाकून स्वतःच्या वाईट इच्छांमध्येच भरकत जाणार. Like he was proud जसं कोणी गर्वी, and he has ego. समजा कोणी गर्विष्ठ आहे, त्याच्यामध्ये अहमपणा आहे, His evil will always fight anything that is coming against him. तर त्याची जी वाईट इच्छा आहे ना, ती नेहमी जे काही त्याच्या विरुद्ध येईल त्याच्याशी तो भांडायला जाणार. Amen. Amen. And God desires that he should become humble. आणि देवाची तर इच्छा आहे की त्यांनी नम्र व्हावं, And God is resisting him. आणि देव त्याला विरोध करतोय, And he doesn't get his grace of God. दाबायला पाहतोय, पण देवाची कृपा काही त्याला मिळत नाहीये. Why? का? Because that pride is not been broken. गर्व तुटलेला नाहीये, God resists the proud, आणि देव तर गर्विष्ठांचा विरोध करतो, but gives grace to the humble. पण नम्र लोकांना कृपा देतो. That means, म्हणजे
See, we are at a great loss every time pride seeps into us. लक्षात घ्या तुम्ही, जेव्हा केव्हा गर्व आपल्यामध्ये प्रवेश करू पाहतो, फार मोठं नुकसान त्यामागे येतं. Yes, Bible says the meek shall inherit the earth. बायबल म्हणतं जे दीन आहेत ते पृथ्वीचं वतन घेतील. Praise God. आमेन. The meek shall inherit the earth. दीनांना, नम्रांना पृथ्वी वतन मिळेल. The world says जग the म्हणतं strong will inherit the earth. आणि बलाढ्य माणसंच या जगाला वतन करतात And the strong are ruling today. आणि बलाढ्यांचंच आज राज्य But चाललंय. God says पण देव म्हणतो meek shall inherit the earth. नम्र पृथ्वी वतन म्हणून घेतील. Inherit means वतन free मिलेगा. म्हणजे फुकट मिळणार आहे, Fight करायचं नाही. भांडावं झगडावं लागणार नाही, Only be humble. फक्त नम्र राहायचं. Humility comes from meekness. नम्रता दीनतेतनं येते. One day we'll speak on that. तोही विषय एकदा घेऊ. So God resists the proud. देव गर्विष्ठांना विरोध करतो, Because that person has never learned submission. कारण की त्या गर्विष्ठ माणसाने आज्ञापालन किंवा शरण येणं हे त्याने कधी शिकूनच He घेतलं who नाही. is never submissive to the program of God in the church or to the man of God, देवाच्या चर्चमध्ये, मंडळीमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये किंवा देवाच्या सेवकांशी जो आज्ञापालनात नाहीये, देवाचा चर्चमध्ये जी काही पद्धत आहे, कार्यक्रम आहे, त्यामध्ये जर कोणी आज्ञापालनात नाहीये, he will not even be submissive to the promptings of the Holy तर Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेला देखील तो आज्ञापालन करणार नाही. Amen. Amen. See, if you don't listen to me, बघा ना, तुम्ही जर माझं ऐकलं नाही you are not listening to God. तर तुम्ही देवाचं ऐकत नाही. Because I speak God's word. कारण मी देवाचं वचन बोलतो, मी बाहेरचं तर काही बोलत नाही. And if some people, आणि काही माणसं they hate me, माझा तिरस्कार करतात that they will not take the word coming from me. आणि माझ्या मुखातनं येणारा शब्द मध्ये घेत नाहीत. In other words, दुसऱ्या शब्दात, just because they have a problem with me, now they have a problem with the Holy Ghost also. कारण काय की माझ्याशी त्यांना समस्या आहे, मग आता पवित्र आत्म्याशी पण त्यांची समस्या So झाली. if you are not submissive to me, you are not submissive to the promptings that is coming from the Holy Spirit as तुम्ही well. जर माझ्याच आज्ञा पालनात राहिला नाही, तर पवित्र आत्म्याकडनं ज्या सूचना आणि प्रेरणा येतात त्याच्या आज्ञा पालनात तुम्ही राहणार नाही. So a proud man has his own way. आता गर्विष्ठ माणसाचे आपले मनका राजा स्वतःचे मार्ग असतात. So our thinking process now should change. तर आपली विचारमाला आता बदलायला It हवी. should line up with the word of God. देवाच्या वचनाशी झुंपून घ्यायचं. Where we have to be broken, let us be broken. जिथे आपण तुटलं पाहिजे तुटायचं नाही. मला त्रास होतो, होऊ दे, नाही मला सहन होत नाही, देव शक्ती देईल. Praise the Lord. God will help you. God देव will मदत energize करेल, you. देव मदत करेल, देव शक्ती देईल. See, each one of us has the ability to dig into all the resources that are available in the Word of God. आपल्यातल्या प्रत्येकाकडे कुवत आहे की देवाच्या वचनात जे सगळं पुरवून ठेवलंय ते आपण खणून खणून खोदून खोदून सगळं शोधून याच्यात राहू शकतो. Amen. Everything is available for us. सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे. God is ready to strengthen you, energize you. What you want, God is ready to give you. देव तयार आहे शक्ती द्यायला, तुम्हाला ऊर्जा द्यायला, तुम्हाला जे हवं ते द्यायला देव तयार आहे. He wants to supply you with His good thoughts. देवाला त्याचे चांगले विचार तुला He द्यायचे. wants to give you His wisdom. देवाला त्याचं ज्ञान तुला द्यायचंय. He said, ask for wisdom. देव म्हटला मला ज्ञान माग, I will give it to you. मी तुला ज्ञान देईल. But some people say, I asked, but God never gave me. काही म्हणतात नाही मी देवाला मागितलं ना, देवाने मला दिलं नाही. See, this book is the wisdom of God. अरे हे पुस्तकच देवाचं ज्ञान आहे. काय रे? God said the wisdom is calling out in the streets, but nobody is ready to listen. देव म्हणतो रस्त्यावर ज्ञान पुकारत आहे, ऐकायला कोणी तयार नाही. Wisdom is calling out in the streets. रस्त्यांवरती ज्ञान हका मारताय, कोणी ऐकलं तर मिळेल ना. See? And so people don't want to listen. लोकांना ऐकायचं नसतं. This book is the book of wisdom. हे पुस्तक ज्ञानाचं पुस्तक आहे. See? It's wisdom to change. It's wisdom to be humble. स्वतः बदलणे ज्ञान आहे, स्वतः नम्र होणे शहाणपण आहे. See, we have this treasure house in us. आपल्यामध्ये हा खजिना आहे And it all depends what we want to bring out. आणि आपल्यावर अवलंबून आहे की या खजिन्यातनं आपण काय बाहेर काढणार. See, Jesus said, out of the abundance of the heart, the mouth speaks. येशू बोलला ना, हृदयाच्या भरभराटीतून मुख बोलतं. Amen. Amen. And we can bring out good treasures. A good man out of the goodness of his heart brings out good things. चांगला माणूस चांगल्या हृदयाच्या चांगल्या साठ्यातनं चांगल्या गोष्टी बाहेर काढतो. Evil man from the evil things of his heart brings out evil thoughts. वाईट or माणूस things. वाईट हृदयातनं वाईट गोष्टी बाहेर काढतो. Praise the Lord. What Amen. have we stored in us? तर आपल्या आत काय साठवून ठेवलंय. Amen. आमेन. What is your thought life?
तुझ्या विचारांमध्ये काय चाललंय? Are you thinking अरे always? काय विचार करतो, काय विचार करते? See, our thinking can bring out a picture. आपले विचार एक चित्र तयार करतात. Like if you think of a restaurant, समजा आपण एखाद्या रेस्टॉरंटचा विचार केला, suddenly you have the picture, the imagination before you. हॉटेलचा विचार केला, तर लगेच ते चित्र समोर येतं. Or like I speak about a dog, या समजा कुत्र्याविषयी मी बोलतो, suddenly a dog comes before you. कुत्र अचानक एक चित्र आपल्या समोर येतं Suddenly you start thinking about whether it's a black dog or a white dog. आणि अचानक डोक्यामध्ये आपल्याला विचार येतात, काळं कुत्र असेल का पांढरं असेल? See, and suddenly a picture comes before you. अचानक डोळ्यासमोर चित्र येतं. If you're thinking about the restaurant, suddenly that the good food comes before your mind, and then तुम्ही automatically, when I speak about biryani, suddenly why our mouth starts watering? मी जर काही हॉटेल विषयी का बिर्याणी विषयी बोललो तर अचानक ते चित्र नजरेसमोर तयार होतं. बिर्याणी म्हटलं की इथं चर्च मध्येही तोंडाला पाणी का Amen? सुटतं? Like some people say, जसं काही माणसं Pastor, म्हणतात, काय बनवायचं तुम्हाला मी घरी हो ना, बोलवायचं hallelujah. चिकन बिर्याणी का मटन बिर्याणी त्याच्या बरोबर गुलाबजाम वाह. हे ते सगळं See, पुरणपोळी. it starts, how is the mouth watering? Because the picture is coming before me. का तोंडाला पाणी सुटलं? कारण की हे सगळं मोठं असं चित्र ताट वाढलेलं वगैरे वगैरे. See, the delicious delicacies of the whole thing is spread before you on the table. सुंदर जेवण टेबलवर तुमच्यासाठी मांडलेलं असं फटकन पुढे येतं Amen? नजरेत. Your imagination becomes कल्पना alive. कल्पना सजीव होतात. That is the thought. हे विचार, That is caused by the soul, not the spirit. हे जीवातनं येणारे विचार असतात, आत्म्यातनं नाही. Amen. आमेन. These thoughts come from the soul realm. हे It doesn't विचार- come from the spirit realm. हे विचार जीवातून येतात, आध्यात्मिक जगातनं नाही. तिथं वहा भूक नाही, आकार Amen. नाही See, it वगैरे is वगैरे. brought forth either by others or brought forth by my own thoughts. एक तर ते इतरांनी आपल्यात टाकलेले असतात, नाही तर आपल्या स्वतःतूनच ते विचार आलेले असतात. See? आमेन. Everything is brought before you. सगळं तुझ्या समोर येतं. मग Suddenly you start, thinking about it always now. अचानक मग तुम्ही त्याचे विचार नेहमी नेहमी करायला लागता. People's lives are not being made because they have their own mindset. लोकांची जीवनं बनलेली नाहीत, लोकांची जीवनं घडलेली नाहीत. त्याच्या मागचं कारण एकच आहे की त्यांचे स्वतःचे सेट विचार आहेत आणि ते बदलायला तयार नाहीत. Amen. Where you have to be submissive, be submissive. असं नाही, जिथं नम्र राहायचं आपण Where you have कोण to be obedient, be आहे? obedient. जिथं आज्ञा पालन करायचं आपण कुठल्या देशाचे राजे? See, when we do all these things, जेव्हा आपण हे सगळं करू, you will be open to the promptings of the Holy Spirit. मग पवित्र आत्म्यासाठी आपण दार उघडतो. Amen. आमेन. If you don't listen here, you will not listen there. इथं ऐकलं नाही तर तिथं ऐकणार नाही. Are you understanding, people? कळतं का? And God is speaking all the time. देव तर सारखा बोलतो. He is speaking all the time. देव सारखा बोलतो. But our will is so strong आपली इच्छा इतकी प्रबळ because of असते. our selfish ambition पण and selfish desires स्वार्थी इच्छा, स्वार्थी महत्वाकांक्षा, that we don't allow God's promptings to reach us. की आपण देवाच्या त्या सगळ्या विचारांना आणि प्रस्तावांना आपल्यापर्यंत पोहोचूच देत नाही. Now there are some people, काही माणसं at one moment they talk very godly. एका क्षणाला आपण बघतो की ती बिलीवर माणसं फार अशी भक्तिमान बोलतात. Suddenly they talk ungodly. अचानक एकदम अभक्तिमान बोलायला लागतात. Amen. आमेन. And you think, what happened to him? मग आपल्यासारखे म्हणतात, म्हणजे ह्यांना झालंय तरी काय? आता देवाचे बोलत होता आता. See, he's allowing the evil thoughts to take control of his. वाईट विचारांना तो परवानगी देतोय आपल्या डोक्याचा ताबा घ्यायला. म्हणून तो असा एका क्षणाला संतन, दुसऱ्या क्षणाला शैतान असं होतं. Amen. Sometimes you tell some people to do something good, they will say, नाही मला हे नाही करायचं. कधी कधी काही माणसांना आपण काही चांगलं करायला सांगितलं की ते म्हणतात, नाही मला नाही, मी नाही करत. What is it? ह्याला काय म्हणायचं? It is the evil desire, will, which is stronger than the promptings of the Holy Spirit. याला काय नाही अंगात आलं म्हणायचं. हालेलुया. म्हणजे वाईट इच्छा, प्रबळ एकदम स्वतःच्या इच्छा, दुसरं काय सोप्या भाषेत अंगात आलं. See, you cannot bind the evil things that you think of itself. ज्या वाईट गोष्टींचा विचार तुम्ही स्वतःहून करताय त्याला आपण बांधू नाही शकत, तुम्ही बांधू नाही शकत. See, if anything comes from our evil nature, जर समजा काही आपल्या वाईट स्वभावातनं निर्माण झालंय you cannot bind the strong man. तर त्या बलवान माणसाला बांधू नाही शकत आपण. You have to refine your mind with the word of God. मन शुद्ध झालं पाहिजे देवाचं वचन वाचून And वाचून. nobody can help you. कोणी तुम्हाला मदत करू नाही शकणार. See, if a person talks stupid things or evil things,
Just because the devil has put his thoughts, I can just say, I bind you, devil, in Jesus' name. समजा एखादा व्यक्ती मूर्खासारखं बावड्यासारखं बोलत आहे कारण की सैतानाने त्याच्या डोक्यामध्ये हे सगळे विचार घातले, तर मी म्हणू शकतो सैताना सोड, येशूच्या नावामध्ये बांधतो तुला. And suddenly that fellow is in his own self. आणि अचानक मग तो समोरचा माणूस असा शुद्धीत येईल. And then he says, sorry brother, whatever I said. मग म्हणे brother." सॉरी ब्रदर, मी जे काही बोललो माफ करा. मी 10 मिनिट आधी मी असं सांगितलं तुम्हाला, हो, सॉरी हा, हो. असं मी नाही बोलायचं म्हणजे होतं. असं नको What बोलू. happened? काय झालं? He is a good man. तो चांगला माणूस आहे. But the devil gave him thoughts. सैतानाने क्षणभर त्याला विचार दिले. And he entertained it. त्या विचारांना त्याने थारा दिला Took it as his own thoughts. आणि स्वतःचे विचार म्हणून घेतलं. Somebody bound the devil. कोणीतरी सैतान बांधला. The devil's thought can be bound. सैतानी विचार बांधले जाऊ शकतात. Your thoughts cannot be bound. सैतानाने तुमच्यात टाकलेले विचार बांधले जाऊ शकतात. म्हणजे विचार तुझ्या स्वतःतनं निर्माण झालेत आणि वाईट आहेत, त्याला बांधू नाही शकत. Are you understanding what I'm Amen. saying? It has to be changed. Your thinking should be changed. मग त्याच्यासाठी त्या माणसाची विचारसरणी बदलली पाहिजे. You have to pray for yourself that God may strengthen you. आणि मग तू स्वतःसाठीच प्रार्थना केली पाहिजे की देवाप्पा तुम्हाला शक्ती दे. You need to read the word of God. देवाचं वचन तू वाचलं Take पाहिजे. the strength of God. देवाची शक्ती घेतली पाहिजे. See? आमेन. You have to develop your spirit man. आणि आत्मा माणूस विकसित केला पाहिजे. I cannot bind a person who is talking all nonsense. जो व्यक्ती सगळं निरर्थक बोलतो त्याला मी बांधू नाही शकत. See? You cannot bind another man's spirit. You can bind the evil spirit that is giving thoughts. आपण दुरात्म्यांना बांधू शकतो, जे दुरात्मे विचार देतात. दुसऱ्या माणसाच्या आत्म्याला नाही बांधू शकत, See? दुरात्म्यांना बांधू शकतो. That's why म्हणून more than the suggestions of the devil, it is our evil nature that is more dangerous. सैतानी सल्ल्यांपेक्षाही जास्त आपला जो वाईट स्वभाव असतो ना, तो फार धोकादायक आहे. Because Jesus could say, Satan, get behind me. कारण येशू म्हणू शकला किंवा म्हटला की सैताना माझ्या मागे हो, Finished. Peter changed. आणि लगेच पेत्र बदलला. म्हणजे ते सगळं आता परत पीटर झालं, तो येशूवर प्रेम करायला लागला. See, he changed. पेत्र बदलला, He didn't get angry. चिडला नाही. He didn't get angry with Jesus. येशूवर चिडला नाही पेत्र, But he must have repented. त्याने पश्चाताप केला असेल. But a person with evil thought, पण ज्या माणसाचे स्वतःचे विचार वाईट आहेत, he would have said, तो म्हणणार आता मी यहूदा बरोबर बसून येशूचा तर करतो आता काहीतरी. See, आता evil दाखवतो thoughts. वाईट विचार, आता दाखवतो मी, सोडतच नाही त्यांना. See, and what you can do about it? मग असल्यांचा आपण काय करणार? You cannot do anything. असल्यांचा आपण काही नाही करू And शकत. when we are full of evil आणि thoughts, जेव्हा आपण वाईट विचारांनी, स्वतःच्या वाईट विचारांनी भरलेले असतो, the devil puts his thoughts. त्यामध्ये सैतान अजून त्याचे विचार He घालतो. comes inside that man, सैतान त्या माणसाच्या आतच येतो मग, and his life is gone. आणि त्या माणसाचं जीवन गेल्यात जमा. Amen. आमेन. That's why I said, म्हणून मी म्हंटलो, oppression is one thing. दबाव एक वेगळी बाब, Being obsessed with it is quite another thing. पण पछाडलं जाणं वेगळी बाब, Third thing is the possession. आणि त्यांनी ताबाच घेणं वेगळी बाब. So there is the process. एक प्रक्रिया आहे. The first stage is oppression. पहिली पायरी म्हणजे तो दबाव घालायला बघतो Oppressive. सैतान, इथून दबाव घालायला बघतो. Obsessing means you like it. ऑब्सेस म्हणजे तुला आवडलेलं आहे ते And सगळं, when you like it, आणि तुला ते आवडायला लागलं nobody can bind that evil spirit from you. की कोणी तुझ्यातनं त्या दुरात्म्याला बांधू नाही शकत. Then like Jesus said, what you want to do quickly. मग Say, जसं येशू येवदाला म्हटला, तुला जे करायचं ते पटकन कर. करून टाक एकदाच करून काय. टाक. See, Jesus didn't say, no, I will pray for you. येशू असं नाही म्हटला, येवदा तुझ्यासाठी मी प्रार्थना करतो. But for Peter, he said, Satan has asked me to sift you as wheat, and so I have prayed for you. पण पेत्रासाठी येशू जरूर बोलला की बघ पेत्रा, सैतान तुला मागत आहे गव्हासारखं चाळायला, पण मी प्रार्थना केलेली Why आहे did he तुझ्यासाठी. say to Judas, I prayed for you? येहूदाला का नाही म्हटला जीसस की मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो का केली? Evil thoughts can be prayed about, it can be bound, but our own things we need to change. दुरात्म्यांचे विचार बांधले जाऊ शकतात, दुरात्मे बांधले जाऊ शकतात, हकलले जाऊ शकतात. पण जर आपल्या स्वतःतनं वाईट विचारसरणी निर्माण झाली असेल तर ती बांधू शकली जात नाही. ती स्वतःच्या स्वतः आपण स्वतः बदलून घ्यायची असते, वचन वाचून, देवाला जुळून. Renew your mind. मन नवीन करा. Thank you, Jesus. आमेन. Lord, I thank you, Father. प्रभू मी तुझे आभार मानतो. We are affecting the spiritual world through our minds. आमच्या मनांद्वारे आध्यात्मिक जगावर आम्ही परिणाम करतोय. Our छाप. thoughts आमचे विचार are affecting the spiritual world. आध्यात्मिक जगावर परिणाम करतायत. So also, तसंच the spiritual world आध्यात्मिक जग affects our mind as well. आमच्या मनांवर देखील
परिणाम करतं, प्रभाव टाकतं. There is a link, Lord, we know now. आम्हाला कळलं आज प्रभू लिंक आहे, लिंक. There is a link between the spiritual realm and our thought life. आध्यात्मिक स्तर आणि आमची विचारसरणी ही एक लिंक आहे. That's why your word says, म्हणून तुझं वचन म्हणतं, death and life are in the power of your tongue. मरण आणि जीवन तुझ्या जिभेत आहे. Yes, Lord. हो प्रभू. Our thoughts आमचे विचार brings forth our actions कृती बाहेर टाकतात and आमची. our talks. आमचे विचार कृतीतनं बाहेर पडतात. Lord, प्रभू help us to think right, Lord, मदत कर आम्हाला की आमचे विचार बरोबर असावे, that we may grow in the spirit man. की आम्ही आत्म्यात वाढावं. Lord, let my people grow. प्रभू माझे लोक वाढू देत. Let my people go, let my people grow. माझे लोक सुटू देत, माझे लोक वाढू देत. Moses said, let my people go. मोशे म्हटला ना, माझ्या लोकांना सोड. Unless you go away from Egypt, you don't grow. जोवर तुम्ही मिस्र देशापासून लांब जाणार नाही, तुमची प्रभुत्व वाढ होणार नाही. Carnal mind is death. दैहिक मन मरण आहे. Those who think only of the world, जे फक्त जगाचा विचार करतात, Paul says they are carnally minded. पॉल म्हणतो ते दैहिक मनाचे A आहे. spiritual man आध्यात्मिक माणूस thinks about spiritual things. आध्यात्मिक विचार, आध्यात्मिक गोष्टींचे विचार करतो And it is life and peace. आणि ते जीवन व शांती असतात. Carnal mind दैहिक मन thinks only about the earth. फक्त पृथ्वीवरचे विचार, दुनियेचे विचार करतं And it is death for आणि him. त्यात मरण असतं. Oh God, माझ्या देवा, I pray, मी प्रार्थना करतो, help us to think upon the heavenly things. आम्हाला मदत कर की आम्ही स्वर्गीय गोष्टींचा विचार करावा. Because when we think upon heavenly things, कारण की जेव्हा आम्ही स्वर्गीय गोष्टींचा विचार करतो, we know आम्हाला कळतं all earthly things will be added to us. सर्व जगिक गोष्टींची भर आमच्या जीवनात पडेलच. Master, प्रभू, I thank you that you are blessing my people मी तुझे आभार मानतो की माझ्या लोकांना तू आशीर्वादित करत because आहेस. they are thinking upon heavenly things. कारण ते स्वर्गीय गोष्टींचा विचार करतात. They come here regularly every Monday ते नियमितपणे दर सोमवारी इथे येतात to grow in your word. तुझ्या वचनात वाढायला. He who has grown in the word is an overcomer on this earth. जो वचनात वाढतो तो या जगात महाविजयी होतो. Yes, he can trample upon snakes and scorpions. तो सापांवर, विंचवांवर तुडवून जाऊ शकतो. No power of the earth can bind him. एकही भूतलावरची शक्ती त्याला बांधू शकत नाही. Lord, I pray, प्रभू, मी प्रार्थना करतो, make my people strong in your word. माझ्या लोकांना तुझ्या वचनांमध्ये खंबीर कर. Help them, Lord, त्यांना मदत कर that they immediately take the promptings of the Holy की Spirit. त्यांनी लगेचच पवित्र आत्म्याचे प्रस्ताव घ्यावेत. All the good thoughts and good desires that come from God, that they will take it, Lord. चांगले विचार, चांगल्या इच्छा ज्या देवाकडून येतात त्या त्यांनी लगेच घ्याव्यात, That they will be blessed. की ते आशीर्वादित व्हावे. Surely, my people, you shall be blessed. नक्की माझ्या लोकांना तुम्ही आशीर्वादित You व्हा. shall be blessed. नक्की तुम्ही आशीर्वादित व्हा. You think upon God, you shall be blessed. तुम्ही देवाचे विचार करत राहाल ना तर तुम्ही जरूर You आशीर्वाद. think upon His kingdom, things will be added to you. देवाच्या राज्याचे विचार जर करत राहाल ना तर गोष्टींची भर तुमच्या जीवनात जरूर पडेल. There are no two thoughts about it. याविषयी न दुमत नाही. You give God the first place in your life. जीवनात तू देवाला प्रथम स्थान दे. All these things which seem so hard to come for the world, for you it will come so easily. ज्या सगळ्या गोष्टी जगातल्या माणसांना मिळणं अवघड होऊन जातं त्या सगळ्या गोष्टी तुला सोप्या रीतीनं मिळतील. The meek shall inherit the earth. नम्र पृथ्वी वतन म्हणून घेतील. The meek shall inherit the earth. नम्रांना वतन संपूर्ण पृथ्वी म्हणून मिळेल. What you want, you will get it. जे हवं ते मिळेल. Lord, प्रभू, make us meek, Lord. आम्हाला नम्र कर. Make us humble, Lord. आम्हाला नम्र कर That we'll be obedient to you, की Lord. आम्ही तुझ्या आज्ञा पालनात We will come in line with your word, Lord. तुझ्या शब्दाच्या ओळीनं झुंपून घ्यावं. We will live for you, Lord. तुझ्यासाठी जगावं. You are our life. तू आमचं जीवन आहेस. You are our life. तू आमचं जीवन आहेस. Master, प्रभू, bless my people.
माझ्या लोकांना आशीर्वादित कर. They are the sons of your right hand. तुझ्या उजव्या हाताचे मुलगे आहेत हे. They are the sons and daughters of the right hand of God. देवाच्या उजव्या हाताचे हे मुलगे आणि मुलगी They are your Benjamins. बन्यामीन आहेत. Who can touch them? कोण त्यांना हात लावू Who शकेल? can go against them? कोण त्यांच्या विरुद्ध जाऊ शकेल? Who can destroy them? कोण त्यांचा नाश करू शकेल? Nobody. कोणीही नाही. You will not die before time. वेळे You अगोदर will not be hurt before time. वेळ अगोदर तुम्ही मरणार नाही. वेळ अगोदर तुम्हाला इजाही होणार नाही. What God wants will happen. जे देवाला हवं ते होईल. We are living in the purposes of God. तू देवाच्या संकल्पांमध्ये जगत आहे. Whatever is happening in our life right now आपल्या जीवनात सध्या जे काही होत आहे is according to His purpose. ते देवाच्या संकल्पानुरूप होत आहे. Nothing is wrong with your life. तुझ्या जीवनात काही चुकलेलं नाही. Nothing is wrong with your life. तुझ्या जीवनात काही If चुकलेलं the नाही. devil has caused it, जर सैतानाने ते घडवलं असेल take authority. तर अधिकार घे. Bind the strong man. बांध त्या सैतानाला. You cannot give a release unless you bind the strong man, Jesus said. जोवर तू त्या सैतानाला बलवानाला बांधत नाहीस तोवर सुटका मिळणार नाही येशू म्हटला. Cannot take his goods unless you bind the strong त्याचं man. साहित्य तू चोरू नाही शकणार जोवर तू त्याला बांधत नाही. I bind you, devil, in the name of Jesus. मी बांधतो तुला सैताना येशूच्या नावात. Every sickness I bind you in the name of Jesus. प्रत्येक आजाराला बांधतो येशूच्या नावात. Every disease I bind you in the name of Jesus. प्रत्येक रोगाला बांधतो येशूच्या नावात. Every wrong thoughts coming from the devil, I bind it in the name of Jesus. सैतानाकडनं येणाऱ्या प्रत्येक विचाराला बांधतो येशूच्या नावात. Bind you, devil, in the name of Jesus. बांधतो तुला सैताना येशूच्या नावात. Leave everybody's life in Jesus' name. प्रत्येकाचं जीवन येशूच्या नावात. Every devil's work, I bind it in the name of Jesus. प्रत्येक सैतानी कार्य मी बांधतो येशूच्या Leave everyone, every single one of them in Jesus' name. सोड प्रत्येकाला येशूच्या नावात. Whatever belongs to them rightly should come to them. जे काही त्यांचं आहे ते त्यांच्याकडे यायलाच हवं. Paul says, पॉल म्हणाला we wanted to come but Satan hindered us. आम्हाला यायचं होतं पण सैतानाने आम्हाला अडवलं. I bind every hindrance of the devil from my people in Jesus' name. माझ्या लोकांच्या मार्गात येणाऱ्या सैतानाकडच्या अडचणी मी येशूच्या नावात In बांधतो. the name of Jesus, you devil, येशूच्या get out. नावामध्ये सोड. Get out, you devil, in In the Jesus. name of Jesus, Leave. you have no authority over the people's life. येशूच्या नावामध्ये सोड. तुला अधिकार नाही या लोकांवर. Leave in Jesus' name. सोड या लोकांना. Paul says, do not give place to the devil. पॉल म्हणाला सैतानाला जागा देऊ नका. If you give him a foothold, he will have a stronghold. त्याला पाऊलभर जागा दिली तर तो बुरुज बांधेल हृदयात. Bind you, devil, in the name of Jesus. बांधतो तुला सैताना येशूच्या नावात. And Lord, प्रभू we are growing in you, आम्ही तुझ्यात वाढत आहोत. in the word of God. वचनात वाढत आहोत. Thank you, Lord. धन्यवाद. Now bless everyone. आता प्रत्येकाला आशीर्वाद दे. Fulfill every desire of their heart. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. And let them have life and peace. त्यांना जीवन आणि शांती लाभो. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen. आमेन. यात्री हूँ मैं जग में प्रभु जी. यात्री हूँ मैं जग में प्रभु जी. चलता हूँ मार्ग में तेरे.
व्यर्थ ही व्यर्थ है सारा। यात्री हूँ मैं जग में प्रभु जी, यात्री हूँ मैं जग में प्रभु जी। हालेलुया, थैंक यू लॉर्ड, धन्यवाद। Worship you, Master. Come, Lord. Move in our midst. Move in my heart. Take your place.